कांद्यापासून बांधापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत. जो कांद्यापासून बांधापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा वेळ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे सध्या आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज. जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट युद्धाच्या मैदानातून. जर आपण सर्वांनी बघितलं तर युद्धाच्या मैदानातून आलेली सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यामध्ये ते भीषण युद्ध सुरू आहे. तर या युद्धामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड बदलणार आहे. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की अमेरिका, इराण व इस्रायल यांच्या युद्धाचं आणि देशातील कांद्याच्या बाजारभावाचं नक्की या ठिकाणी रिलेशन काय? खरंच अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारातील कांद्याचा भाव हा बदलू शकतो का? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं जाणून घेऊयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा एवढीच आपणास विनंती. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर अमेरिका, इराण व इस्रायल या देशांमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. जर आपण बघितलं तर मागच्या 4-5 दिवसामध्ये युद्धाची तीव्रता खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि याचा परिणाम आता देशातील कांद्याच्या दरावरती इथून पुढे होणार आहे. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झाला की अमेरिका, इराण व इस्रायल यांच्या युद्धाचं कांद्याच्या दराचं रिलेशन काय? आणि इथून पुढे खरंच या युद्धामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होऊ शकतो का? जर समजा हा बदल झाला तर या युद्धामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर वाढू शकतो की मग घटू शकतो? चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचं इथं जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. मग या युद्धाचं आणि कांद्याच्या बाजारभावाचं रिलेशन काय हे प्रथम तुम्हाला समजावून सांगू. तर बघा मित्रांनो, आपल्याकडून खाडी देशांना मोठ्या प्रमाणात कांदा हा निर्यात होत असतो. आता खाडी देश कोणते कोणते हे आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागेल. खाडी देश म्हणजे कोणते देश की जिथं ओमान या देशाचा समावेश होतो. त्यानंतर संयुक्त अरब अमिरात ज्याला UAE म्हणतात. त्याच्यानंतर सौदी अरेबिया घ्या, जॉर्डन, बहारीन, कुवेत, कतार यांसारखे देश यांना आपण खाडी देश म्हणत असतो. आता या देशांना जर कांदा निर्यात करायचा म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी हॉर्मोन्सचा जो आपण जलमध्य म्हणतो त्याला ओलांडावं लागते. आता हा जो जलमध्य आहे तो कुणी या ठिकाणी काबीज केला आहे तर सध्याच्या कंडिशनला तो काबीज केला आहे इराणनं. आणि याच्यामुळं काय झाले की तिथं ब्लॉकेज निर्माण झाले. ह्याच्यामुळं खाडी देशांमध्ये कांद्याचा बाजारभाव हा भयंकर वाढलाय. आता तुम्ही म्हणत असाल तिथं कांद्याचा बाजारभाव भयंकर वाढला तर याचा अर्थ आपल्या इथून जर कांदा गेला तर 100% आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना खूप जबरदस्त फायदा इथं होऊ शकतो. पण मित्रांनो ही झाली एक बाजू. तुम्हाला दुसरी बाजू आता समजावून सांगतो. बघा मित्रांनो, आपल्याकडून कांदा हा तिथं निर्यात होत होता तेव्हा जो कांद्याचा बाजारभाव होता तो एका मर्यादेपर्यंत स्थिर होता. आता तुम्हाला सांगतो तो बाजारभाव किती होता. ॲन ॲव्हरेज तो बाजारभाव होता 20 रुपये प्रति किलो. आता तिथला कांद्याचा बाजारभाव हा सरासरी 60 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय. पण हा भाव कशामुळे पोहोचलाय तर आपला कांदा तिथं सध्या पोहोचत नाही म्हणून या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात तेजी आली. जर आपला कांदा पोहोचला असता तर ही तेजी या प्रमाणात आली नसती आणि कांद्याचा बाजारभाव सरासरी 20 ते 25 रुपये प्रति किलोच्या आसपास राहिला असता. मग आता भविष्यात या युद्धाचा परिणाम कांद्याच्या दरावरती कसा होणार तर लक्षात घ्या, खाडी देशांमध्ये कांद्याचा बाजारभाव भयंकर प्रमाणात वाढलेलाच राहणार आणि आपल्या देशातील कांद्याच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची सुधारणा ही इथून पुढे सध्या तरी दिसणार नाही.
याच्यामुळे लक्षात घ्या की अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात जी प्रचंड बदल होण्याची शक्यता इतर यूट्यूबर व्यक्त करत आहेत. असं काही होणार नाही. एक विचार करून बघा की खाडी देशांना कांदा पोहोचत नाही म्हणून तिथं भाव वाढलाय आणि आपला कांदाच तिथं जाणार नसला तर आपल्या देशात कांद्याची आवक 100% वाढणार. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या बुद्धीचा विचार करून की बाबा कांद्याची निर्यात होणार नाही, कांदा आपल्या इथं जास्त येणार, मग भाव वाढणार की घटणार? तर भाव एक तर स्थिर राहतील किंवा 50-100 रुपयाने घटतील. पण ही असणारी जी पूर्ण शक्यता आहे, जास्त काळ टिकणार नाही. जसं युद्ध संपलं तसं लगेच कांद्याच्या भावाला एक 200-300 रुपयाची तेजीची झालरही मिळू शकते. ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं भलं तर व्हावं, कांद्याला बाजारभाव सुद्धा इथून पुढे चांगला मिळावा. पण त्यातल्या त्यात युद्ध हे कोणत्याही अडचणीचं समाधान नसते. त्यामुळं ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की अमेरिका, इराण व इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध आहे ते तात्काळ थांबावं. कारण शेवटी कोणताही व्यक्ती या साईडचा अथवा त्या साईडचा एक्सपायर झाला तर शेवटी तिथं मानवता हरते आणि मानवताच हरायला नको. तर मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावाबाबतीत हे होतं सध्याचं सर्वात महत्त्वाचं विश्लेषण. कारण बरेचसे यूट्यूबर म्हणत होते की या युद्धामुळे कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येऊ शकते. पण खरं सांगतो की ही तेजी अजिबात येणार नाही. याउलट कांदा भाव स्थिर राहतील किंवा थोडी बहुत जर मंदी आली तर आश्चर्य वाटायला नको. राहिला प्रश्न विक्रीचा, तर मी तुम्हाला एवढाच सल्ला देईल की इथून पुढे कधीही कांद्याच्या भावात थोडीफार तेजी दिसली की तिथं आपण जुना कांदा विकावा. नवीन कांदा जो की जास्त काळ टिकणार नाही त्याची विक्री केली तरी आपल्या सर्वांचा खूप खूप होऊ शकतो इथं फायदा. भविष्यात कांद्याचे दर हे कसे राहतील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्याला आवडली, त्यामुळे व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांची आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्या मनापासून व्यक्त करतो सर्वांचे आभार.